तुम्ही जर शिनाने खात असाल तर शिनाने मधला हा घातक पदार्थ तुम्हाला नक्कीच माहिती असला पाहिजे. आणि मंडळी मी शिनाने कट झाला हा पाणी का सोडतो आणि सोबतच मी अशा ठिकाणी जिथे ना मिकी माऊस आपल्याला नाचताना दिसला. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना, स्वागत करतो तुमचं डेली मी ब्लॉगचा दिवस 26वा. आणि आज आपण गेलो ते म्हणजे शिनाने आणायला. शिनाने वडावट घेऊन आले आणि दादा वडावट करत होता ते म्हणजे क्लीन. दादाने जसं क्लीन करून झालं तर आपण ना कस्टमरला पॅकिंग करायची केली सुरुवात. कारण प्रत्येक कस्टमर आपले असतात, प्रत्येक कस्टमरची वेगळी ऑर्डर असते, त्यानुसार आपल्याला पॅकिंग करावं लागतं. प्रत्येक इंच आणि साईजनुसार आपल्याला त्याची प्राइस वेगळी ठरलेली असते. मंडळी मी शिनाने घेतला आणि क्लीन कसा करता ते दाखवलं बघा. असं कापला आणि सोडला तर जो पाणी त्याच्यामध्ये स्टोअर असतो ना तो शिनाने लगेच सोडायला मदत करते आणि सोडून टाकते. अशा प्रकारे शिनाने मारतो. ओपन केला तर बघा पांढरा घर आणि एकदम प्युअर माल. कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की करा. आता हे क्लीन कसे करतात तुम्हाला दाखवतात. दादा हे क्लीन करतात तर त्यामध्ये ना बघा हा जो आहे ना धागा असतो, तो मधल्यामध्ये असतो, हा असतो तो म्हणजे घातक धागा. आणि हा धागा आहे ना तुम्हाला काढावा लागतो आणि त्याशिवाय शिनाने तुम्ही बनवू नका. कारण जर माहिती नसेल तर आमच्याकडनं क्लीन नक्की करून घ्या. हे बघा कसे क्लीन करतात बघा, एकदम एकदम व्यवस्थित क्लीन केलं जातं. आणि क्लीन करायचा कोणाला माहिती नसेल याचा ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा मी लवकरात लवकर अपलोड करेन. आणि ही आपली ऑर्डर सध्या चालू होती. सध्या कोणाला हवी असेल नक्की सांगा. सध्या आपला स्टॉक तर आउट ऑफ स्टॉक आहे, पण लवकरच नवीन स्टॉक लवकरच येणार आहे. हे बघा हे फटाफट ना कस्टमरसाठी पॅक वगैरे करून आपण पाठवतो. हे सगळं पॅक करून झालं खरं तर मी गेलो होते म्हणजे आपला जीव कोलीवाडा JMD चषक 2026 आणि दुसरा दिवस होता आणि खूप धमाल चालली होती. आणि मी होतो समालोचक म्हणून. तिथे मंडळी दिसली ती म्हणजे मिकी माऊस आणि तिची मजा अशी चाललेली आणि सोबत ना तिला बघून प्रेक्षकांची सुद्धा मजा चाललेली. ही मंडळी काही ना काहीतरी माझ्या आपल्या कोलीवाड्यामध्ये असते. तर मंडळी व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय.